स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल एज्यू अकॅडमीवरती. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत इतिहास या विषयावरील 50 प्रश्नांची GK. तर मित्रांनो, सुरू करूया. प्रश्न पहिला, इतिहास विषयावरील 50 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सातवाहन राजवंशाची राजधानी कोठे होती? तर आपलं उत्तर आहे बी, प्रतिष्ठान पैठण. तर पुढे जाऊया. प्रश्न दुसरा, मराठा आणि केशरी ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? आपलं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक, बी. तिसरा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर सर्वांनाच माहिती असेल की आपल्या महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाला. आपलं उत्तर आहे बी, रायगड. प्रश्न चौथा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर आपलं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले, बी. भारताचे ग्रँड ओल्ड मॅन पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? आपलं उत्तर आहे ए, दादाभाई नौरोजी. जालियनवाला बाग हत्याकांडचा निषेध म्हणून कोणी आपली सर ही पदवी ब्रिटिश सरकारला परत केली? तर आपलं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर, बी. पुढे जाऊया. सातवा प्रश्न आहे, 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? आपलं उत्तर आहे बी, मेरठ. आठवा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आपलं उत्तर आहे रास बिहारी बोस. नववा प्रश्न, चलो दिल्ली आणि जय हिंद या घोषणा कोणी दिल्या? आपलं उत्तर आहे बी, सुभाषचंद्र बोस. दहावा प्रश्न, भव्य स्नानगृह ग्रेट बाथ हे सिंधू संस्कृतीच्या कोणत्या ठिकाणी सापडले? आपलं उत्तर आहे सी, मोहेंजो दडो. पुढे जाऊया. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची पहिली लढाई ही 1526 या वर्षी झाली. 12वा प्रश्न, गीता रहस्य हा ग्रंथ तुरुंगात असताना कोणी लिहिला? आपलं उत्तर आहे बी, लोकमान्य टिळकांनी. 13वा प्रश्न घेऊया. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? याचं उत्तर आहे बाबर, सी. 14वा प्रश्न, स्वातंत्र्यवीर ही उपाधी कोणाला देण्यात आली? आपलं उत्तर आहे बी, विनायक दामोदर सावरकर. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? आपलं उत्तर आहे ए, वासुदेव बळवंत फडके. प्रश्न 16वा, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? तर गौतम बुद्ध यांचा जन्म लिंबुनी या ठिकाणी झाला. आपलं उत्तर आहे सी. प्रश्न 17वा, सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला? तर आपलं उत्तर आहे ए, कलिंगचे युद्ध. 18वा प्रश्न, डिस्कव्हरी ऑफ इंडिया भारताचा शोध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आपलं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. 19वा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर सर्वांनाच माहिती असेल याचं उत्तर की प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. प्रश्न 20वा, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर, बी. प्रश्न 21वा, राष्ट्रीय सभेचे इंडियन नॅशनल काँग्रेस पहिले अधिवेशन कोठे भरले? मुंबई या ठिकाणी पहिले अधिवेशन भरले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा कोणी केली होती? तर अशी घोषणा लोकमान्य टिळकांनी केली होती. आपलं उत्तर आहे लोकमान्य टिळक. 23वा प्रश्न, आशियाई सोसायटीचा ॲसिस्टिक सोसायटी ऑफ बेंगॉल स्थापना कोणी केली?
तर आपलं उत्तर आहे सर विल्यम्स जोन्स यांनी केली होती. प्रश्न 24वा, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा भारताच्या कालिकत बंदरात कोणत्या वर्षी पोहोचला? तर आपलं उत्तर आहे 1498. प्रश्न 25वा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? आपलं उत्तर आहे सी. स्वामी विवेकानंद. पुणे करार पुन्हा पॅक्ट महात्मा गांधी आणि कोणामध्ये झाला? आपलं उत्तर आहे बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 27वा, महात्मा गांधींनी दांडी यात्रा कोणत्या आंदोलनादरम्यान काढली होती? आपलं उत्तर आहे बी. सविनय कायदेभंग आंदोलन. 28वा प्रश्न, अकबरनामा आणि आईन ए अकबरीचा लेखक कोण आहे? आपलं उत्तर आहे बी. अबुल फजल. 29वा प्रश्न, शिखांचे 10वे गुरु कोण होते? आपलं उत्तर आहे सी. गुरु गोबिंद सिंग. प्रश्न 30वा, आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत ज्यातून वंदे मातरम हे गीत घेतले आहे? आपलं उत्तर आहे बी. बंकिमचंद्र चॅटर्जी. पुढे जाऊया मित्रांनो. आपला प्रश्न आहे 31वा, विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली होती? आपलं उत्तर आहे ए. हरिहर आणि बुक. 32वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण मानले जातात? तर उत्तर आहे ए. समर्थ रामदास स्वामी. पुढचा प्रश्न घेऊया 33वा, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे 1757 ए. 34वा प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने केली? उत्तर आहे बी. लॉर्ड कर्झन. प्रश्न 35वा, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणत्या शहरातून प्रसिद्ध होत असत? तर उत्तर आहे बी. पुणे. 36वा प्रश्न, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? उत्तर आहे बी. 1942. 37वा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे बी. राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय. 38वा प्रश्न, सिंधू संस्कृतीमधील लोथल हे प्राचीन बंदर सध्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे बी. गुजरात. 39वा प्रश्न, जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? उत्तर आहे वर्धमान महावीर. 40वा प्रश्न, गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. 41वा प्रश्न, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? आपलं उत्तर आहे बी. पाटलीपुत्र. हर्षचरित या ग्रंथाचा लेखक कोण आहे? उत्तर आहे ए. बाणभट्ट. 43वा प्रश्न, भारताचे नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे बी. समुद्रगुप्त. 44वा प्रश्न, अर्थशास्त्र ही राजकीय आणि आर्थिक विषयांवरील ग्रंथ कोणी लिहिला? आपलं उत्तर आहे बी. कौटिल्य म्हणजे चाणक्य. पुढे जाऊया 45वा प्रश्न, एलोरा वेरूळ येथील प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राजवंशाच्या काळात बांधले गेले? उत्तर आहे राष्ट्रकूट. बी. स्वदेशी आंदोलन प्रामुख्याने कशाच्या निषेधार्थ सुरू करण्यात आले होते? 46वा प्रश्न, उत्तर आहे आपलं बी. बंगालची फाळणी.
पुढे जाऊया. 47वा प्रश्न. विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा 1856 मध्ये कोणी मंजूर केला? उत्तर आहे बी. लॉर्ड डलहौसी. 48वा प्रश्न घेऊया. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले, गणेश वासुदेव, बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती रानडे. यापैकी कोणी केली हे उत्तर तुम्ही सांगायचं आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया. 49वा. बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना कोणी केली? तर आपलं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 50वा प्रश्न. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? याचं उत्तर आहे बी. क्लेमेंट ॲटली. तर मित्रांनो, हा होता आजचा इतिहासावरील 50 प्रश्नांवरील जी.के. तर मित्रांनो, आपल्या पुढच्या जी.के चॅप्टरसाठी कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला शेअर करा. त्याबरोबर अनमोल एज्यू अकॅडमीवरती असेच नवनवीन व्हिडिओ दररोज येणार आहेत. थँक्यू.